सुबक, कळीदार, पांढरे शुभ्र आणि मऊ लुसलुशीत उकडीचे मोदक करायचे, पण तांदूळाची पिठीच नाही. मग करायचं काही, काळजी करू नका. आपण घरचेच अख्खे तांदूळ वापरून हे उकडीचे मोदक तयार करणार आहोत आणि अगदी परफेक्ट होतात. नमस्कार, मी मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. मस्त मऊ लुसलुशीत म्हणजे 2 दिवस जरी ठेवले ना तरी ते अजिबात वातड होणार नाही असे आपण उकडीचे मोदक करणार आहोत. आणि तांदूळाची पिठीचा वापर करायची गरजच नाही आहे. तांदूळाची पिठी वापरून कसे करायचे याचे खूप सारे रेसिपी पोस्ट केली. अख्खे तांदूळ वापरून कसे करायचे ते बघूयात. अर्धा कप तांदूळ घ्यायचा. हा आंबेमोहोर तांदूळ आहे, याऐवजी तुम्ही इंद्रायणी वगैरे घेतला तरी चालेल. आणि 1 टेबलस्पून साबुदाणा घ्यायचा. आता यामध्ये पुरेसं पाणी घालायचं आणि स्वच्छ धुवून घ्यायचं. हे धुवून झालं की यातलं पाणी निथळून घ्यायचं. आता हे स्वच्छ धुतलेले बाउलमध्ये काढायचे. पाणी पूर्ण निथळलं यातलं. आणि यामध्ये अर्धा कप तांदूळ आहे तर अर्धा कपच पाणी घालायचं. चला, अर्धा कप बरोबर पाणी घातलं, झाकण ठेवायचं आणि किमान 1 तास तरी हे मुरण्यासाठी ठेवायचं. चला, हे प्रकरण मुरते तोवर आपण याचं सारण तयार करूयात. तर सगळ्यात आधी घालायची खसखस आणि छान अशी ही भाजून घेऊया. खसखस छान भाजून झाली. हे बघा, हलकासा रंग बदलला जातो. आता ही भाजलेली खसखस डिशमध्ये काढूयात. आता याच तव्यामध्ये चमचाभर साजूक तूप गरम करूयात. यामध्ये घालायचा सुकामेवा मिसळून घेऊयात. सुकामेवा नाही घातला तरी काही हरकत नाही. चला, सुकामेवा खुटखुटीत असा तळून झाला, छान हलका बदामी रंग आला बघा. आता यामध्ये 1.5 कप ओल्या नारळाचा खव घालूयात. हे मिसळून घ्यायचं. 5-6 मिनिटं ओला नारळ फक्त हलका भाजून घेऊया. ओला नारळ असा जरासा भाजून घेतला ना की त्यातला पाण्याचा अंश हलका कमी होतो. सारण टिकायला देखील मदत होते, मोदक टिकायला देखील मदत होते आणि खूप पचपचित मग आपलं सारण तयार नाही होत. म्हणून हलकासा नारळ भाजून घेणं गरजेचं आहे. हे बघा, 5 मिनिट हा ओला नारळ परतवून घेतला आहे, पण याचा रंग अजिबात बदलला नाही आहे. पांढरा शुभ्रच आहे आणि फक्त हलका हलका कोरडा झाला आहे. आता यामध्ये 1.5 कप ओल्या नारळाचा खव आहे तर 1/4 कप आपण घालूयात गूळ. मिसळून घेऊयात. आता गूळ घातला ना की जेमतेम 5 ते 7 मिनिटं परतायचं, जास्त नाही. त्याचं कारण सांगते, गूळ विरघळायला लागला की 2 मिनिटं फार फार तर परता. खूप जास्त वेळ हे शिजवलं ना तर सारण खूप कोरडं होतं आणि मग ती मजा नाही येत मोदक खायला. त्यामुळे खूप कोरडं नका करू. गूळ आहे, थंड झाला की तो कडक होतो, त्यामुळे त्याचा पाकबीक नका करू. फक्त मऊ होईपर्यंत शिजवून घ्या. चला, गूळ छान विरघळला आणि मिश्रणही छान रसरशीत आहे, कोरडं पडलं नाही आहे. आणि जसं वेळ जाईल ना तसं हलकं हलकं हे सुकं व्हायला सुरुवात होते, त्यामुळे इथून पुढे शिजवू नका. आता यामध्ये ही भाजून घेतलेली खसखस घालूयात. ही अशी वर्ण घातली ना की दिसते फार गोड. वेलची पूड आणि गूळ आहे त्यामुळे जायफळ गेलंच पाहिजे की नाही, अगदी चिमूटभर जायफळ. आता हे मिसळून घेऊयात. सगळं फक्त एकजीव करायचं. चला, उकडीच्या मोदकांचं सारण देखील तयार आहे. सारण तयार आहे आणि इथे तांदूळ आणि साबुदाणा देखील 1 तासाच्या थोडावर भिजला गेला. हे बघा, छान झालं आहे. साबुदाणाही फुलला आहे आणि तांदूळही छान फुललेत. आता यामध्ये पाणी जे आपण ठेवलं आहे बरोबर मोजून, त्या पाण्यासकट हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं. झाकण लावायचं आणि एकदम बारीक पेस्ट तयार करायची. एकदम बारीक दळून झालं. येस, हे बघा, आंबेमोहोरचा इतका छान सुवास तरवळतोय. आता जरी हे कितीही बारीक दळलं गेलं ना तरी एकदा चाळून घ्या, कारण साबुदाणा आहे ना, साबुदाणा नाही दळला जात. हे बघा, हे असं चाळणीने हे बघा थोडेसे तुम्हाला साबुदाणा दिसतील. आता या मिश्रणात अर्धा कप दूध घालूयात. गॅस मी सुरू नाही केलेला. हे मिसळून घ्यायचं. आता गॅस सुरू करायचा आणि छान हे शिजेपर्यंत अजिबात सोडू नका. हे असं एकसारखं ढवळत शिजवून घ्या. हे बघा, जसं हे शिजतं ना तसं तांदूळ पण शिजायला लागतो आणि हे असं घट्टसर गोळा व्हायला सुरुवात होते. पांढरं शुभ्र दिसते आणि सुवास तर एवढा कमाल दरवळतोय. हे ढवळत राहणं अगदी गरजेचं आहे, नाहीतर गुठळ्या होतील.
चला, इथे उकड छान तयार आहे. हे बघा, छान असा एकसंध गोळा झाला आहे. हा नंतर आपण मळून मळून घेणार आहोत. मग त्याला छान चकाकी यायला सुरुवात होईल. त्यावर झाकण ठेवायचं. गॅस बंद करूयात आणि 5 मिनिटं फक्त वाफेवर ठेवायचं. बंद गॅसवरच वाफेवर ठेवायचं. उकड 5 मिनिटं मस्त मुरली. आता काढूयात. काढून घ्यायची आणि नेहमीची आपण उकड मळून घेतो ना, तसं हाताने, वाटीने किंवा असं एक तांब्या भांडं घ्यायचं. तांब्याला खाली जरा तूप लावून घेतलं म्हणजे ती मळली जाईल. ही अशी एकजीव करून घ्यायची. चला, उकड इथे तयार आहे. हे बघा बघा, मस्त मळून झाली आहे आणि ते आंबे मोहरचा इतका छान सुवास तरवळतो आहे. आता छोटीशी पारी घ्यायची आणि त्याला भेगा बेगा नाही पडल्या पाहिजे. त्यामुळे ही अशी पुन्हा एकदा एकजीव करणं गरजेचं आहे. म्हणजे त्याला चकाकी पण चांगली येते आणि आपली पारी देखील एकसंध होते. आता हे पाण्याचा हात लावून पण वळली जाते, पण माझ्याकडे तांदूळाचं पीठ आहे त्यामुळे पिठामध्ये टिप करून याची अशी वाटी तयार करायची. तांदूळाचं पीठ नसेल तर इथे कॉर्नफ्लॉवरचा वापर केला तरी अगदीच चालेल. आणि जितकी शक्य असेल ना तितकी नाजूक पाकळीची ही तयार करायची. एकदम पातळ पारी तयार करायची. छान अशी पारी तयार आहे. एकदम जितकी शक्य असेल ना तितकी पातळ करून घ्यायची आणि एकसारखी. कुठेच भेगा पडलेल्या नाही आहेत आणि एकदम अशी एकसारखी झाली आहे तयार. आता याला पाकळ्या तयार करायच्या. जस्ट असं चिमटीमध्ये दाबायचं आणि खालपर्यंत दुमडून घ्यायचं. अगदी सोपं आहे. चिमटी करायची आणि खालपर्यंत दाबून घ्यायचं म्हणजे याची वाटी छान तयार होते. परफेक्ट. बघा, छान अशी वाटी तयार झाली आहे. तांदूळाचं पीठ न वापरता आपण हे मोदक करतोय. कोणाचा विश्वास बसणार नाही. इतके ते सुबक दिसतात आणि छान होतात चवीला. सारण पण बघा मस्त झालं आहे. कोरडं पण नाही झालं आणि खूप रसरशीत पण नाही राहिलेलं. अगदी अचूक झालं आहे. हे सारण जितकं हवं तितकं घालायचं आणि आधी ही टोकं एकत्र आणायची अशी घड्याळाच्या दिशेसारख्या. एक बाजू उचलत उचलत घ्यायची म्हणजे ते छान बंद होतात आणि यामुळे आतलं पण सारण बघा असं छान भरलं जातं. हे असं फिरवत फिरवत जायचं. सारणाचं पण मग चेंडू तयार होतो आणि मग याची टोकं जोडायला सुरुवात करायची. हे बघा, कळी आहे तशी राहते. टोकं पण छान एकत्र येतात आणि खूप छान दिसतं. हे बघा, छान असा कळीदार उकडीचा मोदक तयार आहे. भरून तयार आहे. अजिबात पिठी वापरलेलं नाही आहे. आता याच प्रकारे सगळे मोदक तयार करू. या प्रमाणात 11 बरोबर मोदक तयार होतात. चला, आता यावर अशा केशरच्या काड्या घालून घ्यायच्या. केशरचं दूध, केशरचं पाणी असं लावलं तरी काही हरकत नाही. आणि हे आता वाफवून घ्यायचे. खूप वेळ नाही, 7 ते 8 मिनिटं पुरेसे होतात. हे बघा, पाणी गरम करण्याकरता ठेवलं आहे. आता हे यामध्ये ठेवू. झाकण ठेवायचं. मध्यम आचेवर 7-8 मिनिटं वाफवायचं. बरोबर 8 मिनिटं मध्यम आचेवर वाफवलं आहे. आता गॅस बंद करते. वा, बघा मस्त फुललेत मोदक. पांढरे शुभ्र झालेत आणि काय दिसत आहेत. वा वा वा. मी खरं सांगते, म्हणजे तांदळाच्या पिठीचे मोदक छान लागतातच, पण त्याच्या पुढे एक पाऊल जाऊन या ताज्या ताज्या म्हणजे तांदूळ भिजवून दळलेल्या पिठाच्या मोदकाची चव लागते. खूप रुचकर लागतात. तो आंबे मोहर तांदूळाचा सुवास आहे ना, तो घरभर दरवळतो. जबरदस्त होतात. सो या पद्धतीने पण भारताबाहेर राहत असेल तर स्पेसिफिकली करून बघाच. पुन्हा भेटूयात अशा छान छान रेसिपीसोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.